जय श्री कृष्ण. सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जयाचा जगी जन्म नामार्थ झाला. जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती, नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा माझे असो वंदन. जय जय रघुवीर समर्थ. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चात् रावण कुंभकर्ण हननम्, एतद्धि रामायणं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे आपले हे जे श्रीराम मंत्रांचं निरूपण म्हणण्यापेक्षा चिंतन चाललंय, या चिंतनाचा परिणाम खोलवरती व्हावा अशी समर्थ चरणी आणि सद्गुरूचरणी प्रार्थना करते. आणि एकदा का मनावरती परिणाम झाला, आपल्या हृदयामध्ये ह्या गोष्टी उतरल्या की त्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो आनंद शाश्वत टिकणारा आनंद आहे, असं सगळ्या महाराजांची ग्वाही आहे. त्यामुळे या सगळ्यांवरती नुसतं चिंतन करण्यापेक्षा आपल्याला त्याचा आनंद घेता यावा अशी आपण आपल्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करू. जसं आपण दासबोधाच्या वेळी म्हणतो, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकायची आणि आपण मुक्त व्हायचं. एखाद्या गोष्टीची जबाबदारी एखाद्यावर टाकली की लहानपणा येतो. शरणागती पत्करल्यामुळे लहानपणा येतो आणि त्या लहानपणामध्ये खरं सुख आहे हे जेव्हा एकदा माणसाला कळलं तर ती सद्गुरूंची कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. दिलेले श्लोक अतिशय साधे आहेत, मंत्र अगदी सोपा आहे, पण तो सोपा मंत्र जितका समजायला सोपा आहे तर तसा समजायला कठीण आहे, वाचायला सोपा आहे असं म्हणतो ना आपण. त्या ठिकाणी म्हणून आपण म्हणतो आधी सगळ्यात पहिल्यांदा 2 मिनटं, जसं आपण करचरण कृतम वाम म्हणायचा वेळ घालवत नाही, कारण प्रत्येक वेळी मग त्याच्यामध्ये वेळ गेला तर पुढचं निरूपण सरकत नाही. त्यामुळे आज मी सद्गुरूंची स्तुती करते. ज्या ठिकाणी सद्गुरू एकदा समजले आणि मग त्यांची सद्गुरू एकदा समजल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये का शरण जायचं आहे हे कळलं तर ते किती चांगलं होईल. मग त्याच्यासाठी जसं आपण जीवाबद्दल बोललो, जसं आपण शिवाबद्दल बोललो, शिवतत्व रामतत्व आणि जीवतत्व बोललो, सद्गुरूंबद्दल बोलायला तर मी सांगते ना शब्द अपुरे आहेत, शब्द पुरत नाहीत. पण आपण जर त्याला एक छोटीशी व्याख्या दिली आणि त्यांनी मग आपल्याला सुरुवात केली तर सद्गुरूंना शरण जाण्याची प्रक्रिया जी आहे ना ती सोपी जाईल. आता गुरु सुंदर नाही आहेत. गुरु सुंदर नाही म्हटल्याबरोबर आपल्याला असं वाटेल असं कसं म्हणते, गुरु सुंदर नाही. गुरु सुंदर नाही तर गुरु सुंदरता आहे. जय जय रघुवीर समर्थ. गुरु सुंदर नाही, गुरु सुंदरता आहे. गुरु एकटाच नाही तर गुरु एकरूपता आहे. आता या ठिकाणी गुरु एकटे नव्हते. जे गुरु होते देहात होते नाही, जे पाहिले नाही, जे आधी पाहिले ते आठवत नाही, जे पुढे पाहणार आहेत ते समजत नाही, आता जे आहेत ते देहात नाही. हे सगळा जो मनाचा गोंधळ आहे ना, तो सगळा मनाचा गोंधळ जर थांबला आणि आपण म्हटलं की तो एकटाच नाहीच आहे, ते तत्व आहे. मग तत्व सांगत असताना जर आपण विचार केला की गुरु एकटा नाही आहे, मग गुरु एकटा नाही म्हणजे जे अनेक गुरु आपण करतो ते गुरु करण्याची क्षमता, ते ज्ञान घेण्याची क्षमता देणारे आपले आत्मिक गुरु एकच आहे.
पण त्यांची अनेक रूपता जी आहे ती एकरूपता सगळ्यांमध्ये जी आहे ती जर समजली तर गुरु एक कसं म्हणायचं, गुरु एकटाच कसं म्हणायचं, म्हणजे नाही, सगळीकडे गुरुतत्व आहे हे म्हटल्याबरोबर मनाला अर्धी शांती पुन्हा मिळते. पहिल्यांदा आपण म्हटलं सुंदर नाही आहेत गुरु, गुरु देहांवर अवलंबून नाही आहे, असं जर नाही म्हणायचं नाही आहे आपल्याला म्हणायचं आहे गुरु सुंदर नाही, गुरु सुंदरता आहे. त्यांच्या आतमध्ये असलेलं जे तत्व आहे ना ते मला ओळखायला आलं आहे आणि म्हणून माझं आकर्षण काय कशाकडे झालं आहे, त्यांच्या सुंदरतेकडे झालं आहे. त्यांना सुंदर म्हणण्यापेक्षा त्यांची सुंदरता मला आकर्षित करते. मग असं जेव्हा आतलं तत्व आत आपण जायला लागलो तर ते गुरुतत्व आहे. आणि गुरु सत्य नाही, गुरु सत्य नाही, सत्यता आहे. आता सत्य गुरु म्हटलं असतं तर लागलीच आपला गोंधळ होता मनाचा. जेव्हा आपण शिष्य व्हायच्या तयारीत नसतो, गुरु सत्य आहेत असं वाटतं, जीवाला वाटतं गुरु सत्य आहेत, मग देहात आहेत, मग आता देहात नाही, मग कसं करायचं. मग तसे प्रत्यक्षात तर शबरीला सद्गुरू मिळाले नव्हते, पण ते निघून गेले. एवढासा तो लहान जीव, शबरीचा 8-9 वर्षाची 10 वर्षाची जी काही असेल ती, आणि गुरु निघून गेले. मग सत्य कसं, तिच्याजवळ तर सत्य नव्हतं. देहरूपाचं जे सत्य आपण मानतो ते शबरीजवळ होतं का, नाही. मग शबरीजवळ जर ते सत्य नव्हतं पण ते सत्य नाही का, खरं तर त्याच सत्याने तिचा उद्धार झालाय. म्हणजे सत्य नाही, ती सत्यता आहे. त्यांच्या बोलण्यातून त्यांनी जे काही सांगितलंय शबरीला, आणि शबरीने त्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि जीवनाचं सार्थक तिने केलं. म्हणजे सत्य नाही असं म्हणत असताना साधं सत्याबद्दल मी बोलत नाही. साधं जे सत्य बोलतं हे दिसतंय दिसत नाही, हा जो मनाचा गोंधळ आहे तो जर संपवायचा असेल तर गुरु सत्य नाही तर सत्यता आहे. पहिलं वाक्य पटलं की गुरु सुंदर नाही, गुरु सुंदरता आहे. गुरु एकटा नाही, गुरु एकरूपता आहे. गुरु सत्य नाही, गुरु सत्यता आहे. गुरु मार्ग नाही, मार्गदर्शकच आहेत. जय जय रघुवीर समर्थ, किती शब्द सुंदर सापडलात आपल्याला बघा. गुरु मार्ग नाही, मार्गदर्शक आहे. गुरु प्रेम नाहीत, मी नाही मानणार. पहिल्यांदा जेव्हा मला असं वाटलं यावरती चिंतन करायचं, मी नाही मानणार माझे गुरु प्रेमळ आहेत. हो आहेत, पण सध्या आहेत का आपल्याजवळ. मग ते प्रेमळ नाहीत म्हणजे कसे नाहीत, तर ते प्रेमच आहेत. जे प्रेम आहे ना, जिथे 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 प्रेम दिसतंय, अगदी प्राण्यांमध्ये दिसलं, कुठेही दिसो, जिथे जिथे प्रेम दिसतं तिथे तिथे सद्गुरू आहेत. ते प्रेम आहे. मग प्रेमळ नाही म्हणत असताना प्रेमळच्या वर गेलो की नाही आपण ताबडतोब, आपण प्रेमळच्याही वर गेलो. असं जर म्हटलं कोणी की मी प्रेमळ नाही, वाईट वाटेल. सद्गुरू प्रेमळ नाही म्हटलं वाईट वाटेल, पण काय नाही त्याच्याही पुढे आहेत. आपण जे समजतोय त्याच्याही पुढे गुरु आहेत, हे मनाला पक्क केलं पाहिजे. म्हणजे गुरु सत्य नाही, सत्यता. गुरु मार्ग नाही, मार्गदर्शक आहेत स्वतः. मार्गावरून चालत असताना सोबत जे चालतायत ते गुरु आहेत. प्रेमळ नाही, प्रेम आहेत. नंतर व्यापक नाही, व्यापक नाही, व्यापकता आहे. आता ॲडजेक्टिव्ह, आता इंग्लिशची टीचर असल्यामुळे या गोष्टींवरती माझं जास्त आकर्षण झालं की खरंच नुसतं व्यापक का म्हणायचं एका व्यक्तीला. एवढा व्यापक नाही. ही जी व्यापकता सगळ्यांमध्ये दिसते, जिथेही कुठे, आईमध्ये दिसो, वडिलांमध्ये दिसो, गुरुमध्ये दिसो, अगदी मुलांमध्ये दिसो, स्वतःच्या मित्रमैत्रिणींमध्ये दिसो, ही जी व्यापकता आहे ते गुरुतत्व आहे. आणि त्या सगळ्या गुरुतत्वांकडे जर माझं लक्ष गेलं तर प्रत्येकाला शांत करायचं आणि प्रत्येकाच्या मनाने ऐकायचं. मी शरण जाणार नाही का, मी शरण जाण्याची तयारी दाखवणार नाही का, कारण व्यापकताच गुरुतत्व आहे. नुसता व्यापक माझे सद्गुरू फक्त प्रल्हाद महाराजच व्यापक आहेत असं म्हणता येणार नाही. प्रल्हाद महाराजांमध्ये जी व्यापकता आहे ते गुरुतत्व आहे. समर्थांमध्ये जी व्यापकता आहे ते गुरुतत्व आहे. मग ही व्यापकता जर मला अनेक ठिकाणी दिसली तर मी काय म्हणेन, ही व्यापकता माझ्या सद्गुरूंनी माझ्या नजरेला आणली. ही व्यापकता आपल्या नजरेला दिसत नाही, मग या मंत्रांपर्यंत जाण्याचा अर्थ नाही. म्हणजे आपली शिवमानस पूजा जी सोमवारी घेतो ती म्हणायचीच आहे प्रत्येकाने वैयक्तिक, पण ज्ञानाकडे सुद्धा जायचं असेल तर तोचपणा नको आहे ना. म्हणून हे नवीन काहीतरी काढायचं आणि मंत्राकडे जायचं आहे. सद्गुरू विश्व नाही, गुरु विश्व नाही, विश्वात्मक आहे. आता सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील. एक गोष्ट जर आपल्या लक्षात आली तर आपोआप जे माझे त्याच्या मागे जे बोलणार आहे ते सगळं लक्षात येणार आहे. जसं मार्ग नाही, मार्गदर्शक आहे. प्रेमळ नाही, प्रेम आहे. व्यापक नाही, व्यापकता आहे. विश्व नाही, विश्वात्मक आहे. नुसतं विश्व नाही, विश्वात्मक आहे. जे जे काही विश्वामध्ये आहे ते सगळं गुरुतत्व आहे. त्याच्यानंतर गुरु साधारण नाही, अर्थातच नाही. याबद्दल तर स्पष्ट मत आहे की गुरु साधारण नाही, गुरु साधा आहे. आता त्यातला रणही काढून टाकला, ॲडजेक्टिव्ह काढून टाकला. आपण म्हणतो साधारण आहे गुरु, साधारण नाही गुरु हे म्हणत असतो.
पण गुरु साधा आहे. जसा राम साधा आहे, जशी सीतामाई साध्या आहे, जशी शबरी साधेपणाने पूजा करते आहे, जशी शबरीने गुरुवर जसा साधेपणाने विश्वास ठेवला, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता, तोच गुण, साधेपणाचा जो गुण आहे ना, ते सद्गुरू आहेत. मग जिथे कुठे साधेपणा दिसेल तो त्यांचाच गुण समजायचा. मग त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला काय हरकत आहे? जिथे जिथे साधेपणा, जिथे जिथे व्यापकता, जिथे जिथे उदारता, ते सगळे माझे सद्गुरू आहेत. मंत्रगुरू वेगळे असतील, पण व्यापक तत्व जे गुरुतत्व आहे ते सगळं एकच आहे. मग आता साधारण नाही माझे गुरु, हे तर मला माहितीच होतं की माझे गुरु साधारण नाही. पण असं म्हणत असताना नुसत्या चिंतनात राहण्यापेक्षा ते साधे आहेत हे जर मला जाणवलं, तर मी जशी आहे तसं त्यांना आवडत आहे, आणि मी जशी आहे तशी आवडत असल्यामुळे ते माझे आहे. मग साधारणमधले ॲडजेक्टिव्ह निघून जाऊन साधे झालेत माझे सद्गुरू, आणि ते माझे आहेत असं म्हटल्यावर त्या साधेपणासाठी तरी निदान मी साधेपणाने हे साधे मंत्र जपेन. हा जो जप म्हणतोय ना आपण, जो जप करणार आहे, तो अतिशय सोपा असा मंत्र दिलाय समर्थांनी, आणि तो सोपा मंत्र सोप्या लोकांनी दिलाय. म्हणून मग आता सद्गुरू सूर्य नाही, गुरु सूर्य नाही तर सूर्याचं तेज आहे. मग हे सूर्य दिसतोय, तो सूर्य आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, म्हणजे त्याचं सगळंच्या सगळं तेज आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामधलं असलेलं तेज म्हणजे सद्गुरू आहेत, आणि ते तर सतत आपल्याला देत असतात. रात्रीचा प्रकाश, रात्रीचा अंधार जर सोडला तर 24 तासातले 12 तास सूर्य, जितके दिवस वेळ सूर्य आहे तितका प्रकाश आपण घेऊ शकतो. ते सूर्याचं तेज म्हणजे सद्गुरू आहे. आणि रात्री चिंतन मनन करायचं चंद्राच्या प्रकाशामध्ये, पुन्हा सूर्याचं तेज घ्यायचं, असे माझे गुरु आहेत. सूर्यचंद्र पण नाही. आता रात्री म्हणलं सूर्यचंद्र नाही तर चंद्राची शीतलता आहे. म्हणजे बघा, सद्गुरूंचे सगळे चांगले गुण गुरूंमध्ये आहे. चंद्राची शीतलता, सूर्याचं तेज, विश्वाची व्यापकता, प्रेमळता नाही तर प्रेमळता, प्रेमाची प्रेमळता, हे सगळे माझे सद्गुरू आहेत. गुरु मानण्याचा नाही. आता गुरु मानण्याचा नाही याच्यावरती आपण विचार केला, त्यांनी सांगायच्या आधी जर विचार केला, गुरु मानण्याचा नाही, गुरु मानायचा नाही, तर काय करायचं? गुरु जाणण्याचा विषय आहे, गुरु मानण्याचा विषय नाही. तू मान किंवा न मान, गुरु आहेच. मान किंवा न मान, देव आहेच. आपल्या मानण्याने गुरु नाही आहे, जाणण्याने गुरु आहे. जो जाणेल असताचे अस्तित्व, हे तर पहिल्याच आपल्या निरूपणामध्ये मी सांगितलं. ज्याला हे जाणवलं तिथे गुरु आहे, गुरु मानण्यासाठी नाही. आता तेच गुरु 1000 लोकांना मार्गदर्शन करतात. जो मानेल त्याला गुरु मिळतो ना. मग गुरु मानण्याचा नाही, जाणण्याचा विषय आहे. आणि एकदा का जाणल्या गेलं तर गुरु आणि मी वेगळं राहत वाटतच नाही. मग इतकं साधर्म्य आणि इतके साधेपणा सद्गुरूंमध्ये आहे. मग हे मानलं तर ते मानस पूजेचे मंत्रच आहेत. हे सगळे शिवाचे मंत्र, रामाचे मंत्र, हे सगळे मंत्र मानण्यावर आहे, आणि ते सगळं साधं आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंता नाही आहे. मग ते मानण्याचं नाही. आणि आता पुढे जाऊन म्हणतात आहे की गुरु मन नाही. बापरे, मन पण नाही म्हणजे बुद्धी समर्पण करावे लागेल की नाही, हेच म्हणण्याचा विषय पहिल्या दिवशीपासून. समर्पित केल्याशिवाय होत नाही. गुरु मन नाही, मग काय आहे? गुरु आत्मा आहे. गुरु मन नाही. मनच तर किती चांगलं आहे आपलं. आता आपण सद्गुण आहे, आपल्यामध्ये सद्विचार आहे, आपल्याकडे सत्वगुणांचं प्राधान्य झालेलं आहे. आता मग सगळं असून हे जे माझ्या मनात येतं की नाही, की सद्गुण आहे, सगळं काही चांगलं आहे, हे सगळं माझं आहे, हे मी कमवलं आहे, हे माझं ज्ञान आहे, हे मन आहे. मग हे मन सुद्धा सद्गुरू नाही. कारण मनाने जर एखादी गोष्ट केली तर ती मनाने त्यांच्यापर्यंत पोचत नाही. कारण मन त्या ठिकाणी मी वेगळा. जसं कर्णाचं आणि अर्जुनाचं आपण उदाहरण पाहिलं, त्या कर्ण आणि अर्जुनाच्या उदाहरणामध्ये जसं पाहिलं की अर्जुनाने स्वतः हातात ठेवली होती ती गोष्ट आणि कर्णाने ती पूर्ण देऊन टाकली होती. मग मन नाही म्हणजे सद्गुरू मनात पण नाही, सद्गुरू आत्मा आहे. मग आत्मा एकच असतो ना. शेवटी विषय कसा आला, आत्मा एकच आहे. तो त्याचे घटक आहेत फक्त, हे सगळे एकच आत्मा आणि त्याचे सगळे घटक. मग गुरु आत्मा आहे, मन नाही. म्हणजे जोपर्यंत मन असेल तोपर्यंत सद्गुरू भेटत नाही. गुरु भेटतात पण सद्गुरू भेटत नाही. भेटणे म्हणजे सोबत राहणे अशा अर्थाने. भेटणे म्हणजे ती अडाणी भाषेतला भेटणे नाही. भेटणे म्हणजे भेट होणे. कुणाची भेट होणे? सद्गुरूंची भेट होणे. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत नाही. मग आत्म्यामधून जर मी ते मंत्र म्हणले, आत्म्यापासून काल भोयटे सरांचं एक व्याख्यान ऐकलं, इतकं गोड आहे ते, प्रत्येकाने ऐकावं. जमलं तर मी त्या लातूर सत्संगावरती त्याचा ती व्हिडिओ टाकते. इतकं गोड बोलतात ते. काकासाहेबांचे शिष्य आहेत. इतकं गोड त्यांनी आत्म्याचं वर्णन केलं आहे त्या ठिकाणी. मग ते आत्माच आहेत ते.
मग आत्मा म्हणजे आत्म्याचा अंश आपण, मग आपण आणि तो वेगळा राहत नाही, असे माझे सद्गुरू आहेत. आणि नंतर आत्मा म्हणजेच माझा सद्गुरू, म्हणजेच तो माझ्यामध्ये, आणि तो का एकदा माझ्यामध्ये बसला, माझ्या हृदयामध्ये माझे जर सद्गुरू बसले तर तेही निघून जातात, सद्गुरूसुद्धा निघून जातात. ही किती मोठी गोष्ट गोपीगीतासारखी आपल्या जीवनात घडते. सद्गुरू माझ्या हृदयात आहे म्हटलं वाईट आहे का? आता किती वर गेली पातळी, जीवाची, मनाची, कल्पनेची पातळी किती वर गेली की सद्गुरू माझ्या हृदयस्थ आहे. नाही, सद्गुरू तिथूनही निघून जातात, कारण भगवंत हृदयस्थ आहे. भगवंताला हृदयात आणून ठेवतात. इतके निरपेक्ष सद्गुरू आहेत माझे. मी एखाद्यासाठी काहीतरी कार्य करावं, मी एखादी गोष्ट शिकवावी, आणि त्या शिकवण्याने जर एखाद्या विद्यार्थ्याला 98% मार्क्स मिळाले, 99% मार्क्स मिळाले, तर मला असं वाटतं त्यांनी माझं नाव घ्यावं. ह्या बाईंनी मला शिकवलं म्हणून माझे 98% आणि मी बोर्डात मेरिट आलो. एखाद्या मुलीला जर चांगला स्वयंपाक शिकवला, त्या मुलीने सासरी जाऊन सांगावं की माझ्या आईने शिकवलं म्हणून मी एवढा चांगला स्वयंपाक करू शकली. इथपर्यंत आपलीसुद्धा पात्रता आहेच ना. आपण हाच विचार करतो ना. गुरु बघा, गुरूंनी मला तिथपर्यंत नेऊन ठेवलं शिष्याला, पण तरी गुरु बाजूला होऊन म्हणतात मला बाजूला कर. जर भगवंताला हृदयस्थ करायचं असेल तर तू आणि भगवंत एक आहे, मी पण भगवंताचाच आहे, मी तुला तिथेच सापडीन. तुला वेगळं माझ्याजवळ यायची गरज नाही. काय सखोल आणि गोड ज्ञान आहे बघा. हे ज्ञानापेक्षा भक्तीने समजू शकतं. मग आत्मा म्हणजे कोण आहे, मन म्हणजे आत्माने. पुन्हा एकदा सांगते, कारण ह्या सगळ्या चिंतनाच्या ओव्या आहेत. त्या ठिकाणी मंत्रांकडे जायच्या आधी बघा, गुरु सुंदर नाही, गुरु सुंदरता आहे. गुरु एकटाच नाही, गुरु एकतत्वता आहे. गुरु सत्य नाही, गुरु सत्यता आहे. गुरु मार्ग नाही, गुरु मार्गदर्शक आहे. गुरु प्रेमळ नाही, गुरु प्रेमच आहेत. गुरु व्यापक नाही, गुरु व्यापकता. गुरु विश्व नाही, विश्वात्मक आहे. गुरु साधारण नाही, गुरु साधे आहेत. गुरु सूर्य नाही, गुरु सूर्याचं तेज आहे. गुरु चंद्र नाही, चंद्राची शीतलता आहे. गुरु मानण्याचा नाही, जाणण्याचा प्रश्न आहे. आणि गुरु मन नाही, गुरु आत्मा आहे. जय जय रघुवीर समर्थ. असे जर सद्गुरू सध्या आपल्या मनात घेतले, असे जर सद्गुरू आपल्या मनात घेतले, थोडा वेळ पुढे सद्गुरू निघून जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, आपलं नाही. आपल्याला तर सद्गुरू आणि काय देव काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे सद्गुरूंना आतमध्ये घेतलं आणि सद्गुरूंच्या वचनांचा आधार घ्यायचं ठरवलं तरच या सगळ्या शब्दांना अर्थ आहे. म्हणून यासाठीचं हे निरूपण आहे. मग त्या ठिकाणी आपले 3 मंत्र झाले आहेत. त्या मंत्रांची सुरुवात करू. गुरुच्या आधाराने तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, तू दिलेली शक्ती, बुद्धी आणि मती सगळी तुला अर्पण करून. आता या मंत्रांच्या 4थ्या भागाकडे, आधी 3 ऐकू, सोपे आहेत ते. नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, जडे गर्वताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणे आज पारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. पहिल्यावरती निरूपण झालंय. नको कंठ शोषू बहु वेद पाठी, नको तू पडू साधनाचे कपाटी, घडे कर्म खोटे बहु तो दगारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. तुलाही तनु मानवी प्राप्त झाली, बहु जन्म पुण्ये फळा लागी आली, तिला तू कसा गोविसी विषयी रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. आता जर सद्गुरू मनामध्ये बसले असतील तर हे शब्द आपल्याशी बोलायला लागले की नाही? आता हे सगळे शब्द बोलायला लागलेले आहेत. आता हे शब्द बोलत असताना आता 4थ्या मंत्रावरती निरूपण करू. हे 3 शब्द आपल्याला समजले, आपल्याला सद्गुरू मनामध्ये घेतले, सद्गुरू मनामध्ये भरले, सुप्रसन्न दर्शन झाले. कारण जिथे जायचं आहे ना, त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आणि त्यांची कृपा असल्याशिवाय आपण कसं पोहोचणार, यावर्षी सतत प्रत्येक वेळी तोच विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. आता पुढे म्हणतात आहे, जनी ही तनू राक्षसी पुष्ट झाली. काय कठीण आहे कळायला आता हे. जनी ही तनू राक्षसी पुष्ट झाली, पुष्ट काही तरी भोगतो रोग येईल देही, विपत्ती पुढे ते न ये बोलता रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. जय जय रघुवीर समर्थ. आता या ठिकाणी हा जो मंत्र आहे त्या मंत्रामध्ये जास्त विवेचन करायची गरज का नाही? कारण आपली अवस्था काय होते, जरा आणि वृद्धत्व, हे जे वृद्धत्व आपल्याला येत आहे, हळूहळू आपला जो देह आहे तो नाशाकडे पावतोय, देहाचा नाश होतोय. आपण एक विचार करू, देह संपतोय किंवा देह शिथिल होतोय,
देहामध्ये काहीतरी कमतरता निर्माण होत आहे, पूर्वीसारखं माझ्यामध्ये शक्ती राहिली नाही हे जाणवत आहे. पण जाणवत आहे कुणाला? त्या आतल्या मीला जाणवत आहे की आपली शक्ती कमी होते, पण माझी थोडी शक्ती कमी झाली. मी जसा आहे तसाच आहे, बालपणी जसा होतो तसाच आहे, तारुण्यातही मी तेच अनुभव घेतले, वृद्धपणी सुद्धा घेणार आहे, मरताना सुद्धा मी अनुभव घेणार आहे. हा प्रश्न शरीराचा चालला आहे सगळा. आणि मी प्रत्यक्षामध्ये संसारामध्ये राहून केलं काय की जनी ही तनू राक्षसी पुष्ट केली, ही तनू पुष्ट केली. आणि तनू पुष्ट करण्यासाठी आता आपण काय काय केलं? तनू पुष्ट करण्यासाठी संसार केला, पैसा कमवला, इतरांना सुद्धा चांगलं चांगलं शिकवलं, मला असं असं खाऊ घाल, हेच मला आवडतं, तेच मला आवडतं, ह्या खाण्याने माझी तनू चांगली होणार आहे, हेच सारखं बोलत राहिलो. ना त्यांना काही दिलं मानसिक, ना त्यांचं मानसिक आपण काही घेतलं, फक्त तनू पुष्ट केली आहे. तनू पुष्ट केली म्हणजे आपल्या तनाला जितका बरं वाटेल तितक्याच गोष्टी आपण केल्या. ही गोष्ट काही सांगण्यासारखी नाही, ही प्रत्येकाने तोच अनुभव घेतलाय. इथे थांबायला पाहिजे असं समर्थ म्हणतात. हे केलंय आपण, करतो आपण, जन्म झाल्यापासून हेच करतोय. तरी भोग तो रोग येईल देही. आणि जितकं 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 तनूमध्ये लक्ष घातलं, जितकं 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 देहामध्ये लक्ष घातलं, तितका देह पुष्ट झाला. आणि पुष्ट होऊन पुढे काही फायदा देत नाही, उलट त्याचे जडत्व आलं आणि त्यात रोग निर्माण झाले. तेच मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलं असतं, प्राणायाम केला असता, आणखी काही मनाच्या अवस्थेत ध्यान, काहीतरी धारणा, प्राणायाम असं काही केलं असतं तर ते माझ्यासाठी, माझं जीवन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरलं असतं. हे कळत नाही ना. हीच तर ईश्वराची माया आहे. नाही कळलं नाही कळू दे, झालं गेलं गंगेला मिळालं. पण समर्थ म्हणतात हे केलं की नाही, आपण करतो की नाही, जोपर्यंत हे कळत नाही तोपर्यंत हे करतोय की नाही आपण. मग हे आता कळल्यावर तरी निदान कमीत कमी हरे राम हा मंत्र सोपा जपारे हे कळतंय आपल्याला आता की चुकलं हे खरं. काका देशमुख एकदा म्हणाले, पायाकडे बघितलं की जाणवतं गुडघे दुखायला लागलेत माझे. माझे म्हणजे कुणाचे? माझ्या आतमध्ये असलेल्या ज्या जीवा तत्व आहे त्याला समजलं की माझे गुडघे दुखतात. वाईट वाटलं. अरे इतके दिवस आपण त्याची आराधना केली, चांगलं खाऊ पिऊ घातलं, तेल घेतलं, तिळाने मॉलिश केलं, तरी थांबत नाही गुडघा. मग असं जेव्हा म्हटलं त्या जीवाला त्रास होतो, झाली यातायात सुरू. म्हणजे इतके पुष्ट तनू करण्यासाठी जे काही सगळे प्रयत्न केले ते सगळे शेवटी वाया जाणार, हे 100% 100% खरं आहे. कारण हा देह टिकणारा नाही, हा टिकणारा नाही. वर्धमान जे जे चाले मार्ग रे क्षयाचा. जे जे काही दिसतंय ते सगळं क्षयाकडे जात आहे. जन्माला आलं की पहिला दिवस, दुसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा, वर्षानुवर्ष क्षयाकडे जातोय. प्रत्यक्षात वाटतंय आपल्याला कमी होत आहे, प्रत्यक्षात ते क्षयाकडे जातोय. विपत्ती पुढे ते न ये बोलता रे. आता पुढे कोणती विपत्ती मांडून ठेवली आहे? बोलता येत आहे आपल्याला? आता जरी बोलतोय आपण की हा त्रास आहे, पण आतून जो मनाला त्रास होतो त्याबद्दल काय सांगता येणार आहे कोणाला? आणि त्याच्यावर कोणाचा उपाय आहे? अगदी डॉक्टरांकडे गेलो, व्यवस्थित हुशार डॉक्टर आहे, पैसाही भरपूर आहे, पण तरीही ज्या वेदना व्हायच्या त्या वेदना सुटल्या नाही. आणि हे सगळं बघितल्यावरही आपण त्याच्याकडेच लक्ष देत नाही. आणि माझे सद्गुरू प्रेमळ नाही, प्रेमच आहेत प्रत्यक्ष, आणि ते माझ्यासाठी काहीही करू शकतात हे माहिती आहे. मग त्यांनी मला सांगितलं हरे राम हा मंत्र सोपा जपारे. मग का मंत्र जपत नाही? आता तरी निदान आपण सावध व्हायला पाहिजे की नाही, असं समर्थ या वाक्यामध्ये म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ 4. यावरती जास्त निरूपण नाही, पुढे निरूपणाचे भरपूर श्लोक आहेत. आता खुळे हस्त पादादी हे भग्न होती, त्यांनी आता उदाहरण दिलं. आणि समर्थांची एक सवय आहे की एकदा एक गोष्ट सांगतात, त्यानंतर त्याचं दृष्टांत देतात. आणि दासबोधामध्ये सुद्धा तेच चाललंय. एक ओवी आणि 15 ते 16 दृष्टांताच्या ओव्या, समजेपर्यंत तेच सांगतात. त्यामुळे त्यावरती आपण आपलं आत्मचिंतन करायचं आणि पुढे जायचं. खुळे हस्त पादादी ते भग्न होती. कधी हात, कधी पाय मोडतात, कधी कानाने ऐकू येत नाही, कधी डोळ्यांनी दिसत नाही. या काही व्याधी कमी आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत. हे सगळे दिठीमंद होऊन या कर्ण जातात. पुढे पुढे काही दिवसांनी ऐकायला येत नाही. किती वाईट वाटतं जीवाला. अरे इतके चांगले माझे कान होते, मला ऐकू येत नाही म्हटल्याबरोबर त्या व्यक्तीला किती त्रास होतो. आणि रिटायरमेंट झालेल्या माणसाला जर म्हटलं की तुला माहिती नव्हतं का आधी की तुला घरी असं स्वस्थ बसायचं आहे? माहिती नव्हतं. कारण एक संध जीवन चाललं होतं, एक संध जीवन. कुटुंबासाठी करायचं आहे, माझ्यासाठी करायचं आहे, पैशासाठी करायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, आणि मिळवलं सुद्धा. पण ते मिळवत असताना आपल्या हातातून काय निसटलं? आपलं तनू गेली आहे, देह गेलाय, आपण नाही गेलो अजून. याही क्षणी जर जागं झालो तर आपण आहे. एका क्षणात देवाची आहे द्वारी उभा क्षण भरी. फक्त एक क्षणभर देवाच्या द्वारी उभा राहिला तरी आपला अजामेळासारखा अगदी
प्रश्नच उद्भवत नाही की आपलं कल्याणच आहे. पण ते कळायला तर पाहिजे, तो क्षण तर यायला पाहिजे जीवनामध्ये. त्यांनी म्हटलं दिठी मंद हो निराकरण जाती, तनू कंप सर्वांगी होती कळा रे. याच्यात काय सांगायचं आहे आता, की इतक्या कळा लागतात जीवाला, इतक्या तनू हातपाय कापतात आपले, विविध रोग होतात. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. आता इतका त्रास आहे, हरे राम हा मंत्र सोपा जपा रे म्हणतात आहे. समर्थ म्हणतात तुम्ही अतिशय हा सोपा आणि परिणामकारी जीवाच्या कल्याणाचा मंत्र तुम्ही जपा. अनुभव घेऊन बघा, कारण प्रत्येक संतांनी, प्रत्येक सज्जनांनी याचा अनुभव घेतलेला आहे. त्यांच्या जीवनामध्ये आलेली शांती म्हणजेच देव आहे. आपण म्हणतो देव कुठे आहे, देव कुठे आहे, देव कुठे आहे, देव. ते जे शांतता आहे. ज्ञानेश्वरांना झालेला त्रास, काही कारण, त्यांचे वडील म्हणत होते मी संन्यास घेतो. किती चांगले उदात्त विचार आहे. लोकांनी सांगितलं की संन्यास नाही घ्यायचा, त्यांनाच संन्यास न घेता घरी बोलवलं, गृहस्थाश्रम घ्यायला लावला. गृहस्थाश्रमानंतर मुलं झाली, हे सगळ्यांचंच म्हणणं होतं. मग मुलं झाली तर मुलांचा काय दोष? कशाचाच कुठे दोष नाही आहे. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोष नाही काढायचा, रामराय म्हणतात, दोष नाही. मग त्यांना बोलवलं, त्यांना सुद्धा इतका भयंकर त्रास झाला. एक दिवस, एकच क्षण त्यांना त्रास झाला, पण तो क्षण मुक्ताबाईंनी दूर केलेला आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी घडतच असतात, तो क्षण यायला पाहिजे. मग त्यांच्यामध्ये जी शांती आहे, आणि एवढं स्वतःचं करून इतरांसाठी जे ते करतायत ते बघितल्यावरती असं वाटतं की आपल्याला साधं स्वतःचं दुःख नाही सहन करतायत, आणि हे सगळं होणारच आहे. समर्थ म्हणतात हे वाक्य समजण्यापेक्षा, हे श्लोक समजण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं फक्त परीक्षण तर करा. आधी होता काय आणि ते झाला काय, आणि याच्यावरतीचा उपाय काय आहे. उपाय काही यावर नाही ना. मग एक क्षण तनू कंप सर्वांगी होती कळा रे. हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. जय जय रघुवीर समर्थ. आता या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, इतकं स्पष्ट शब्दामध्ये मी तुला सांगतो, तरी पण तुला जर ते पटत नसेल तर तुझी अजूनही वेळ आलेली नाही. चांगली वेळ जर चांगली आली असेल तर आता शेवटची गोष्ट ते सांगतात. तिसऱ्या ह्याच्यामध्ये जे उदाहरण देतात, कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा. आता शेवटची परिस्थिती आहे, प्रत्येक परिस्थितीचं वर्णन नाही केलंय. कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा, अकस्मात तो प्राणी जाईल तेव्हा. जय जय रघुवीर समर्थ. हा जो प्राण आहे, हा प्राण कंठात अडकणार आहे. आत बाहेर जो जाणारा प्राण आहे, वाईट वाटतंय की नाही. आणि नुसती कल्पना करायची नाही आहे, कारण आता आपल्याला कळलंय की मरणापासून धोका नाही. कारण मरण देहाचं होणार आहे, माझं नाही. हे पटल्यानंतर होणार नाही, पण तरीही आपल्या हातातून सुटणार आहे ना सगळं. मग कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा, अकस्मात तो प्राणी जाईल तेव्हा. तुला कोण तेथे सगळे सोय रे रे. आता ज्याच्यासाठी जीवन घालवलं, वाल्याचा वाल्मिकी झाला. कशामुळे झाला? जेव्हा कळलं या संसारामध्ये माझं कोणी नाही. इतके कष्ट आणि इतकं पाप मी कुणासाठी केलं? तो पाप करत होता. आपण पुण्याचं जरी काम केलं तरी कशासाठी केलं? कोण आपल्यासोबत येणार आहे? आपली आई गेली, आपण जेव्हा जाऊ तेव्हा मुलगा एकटा राहणार आहे. हे सगळं करत असताना सगळे सोय रे, कोणी आपल्यासोबत येत नाही. कारण हे देहाचे दागे बांधे आहेत सगळे. ऋणानुबंध देहाच्या पुरते मर्यादित आलेले आहे. हे तुला केव्हा कळेल? आधी तुला त्रास झाला तेव्हा जरी जागा झाला असता तर बरं झालं असतं. जेव्हा तुला त्रास व्हायला लागला, एक पांढरा केस दिसला डोक्याचा की जागा व्हायला पाहिजे होतं. जसं जनक राजा झालेला आहे, जसा दशरथ राजा झालेला, जनक नाही, दशरथ राजा जागा झाला आणि त्याला सांगितलं एक पांढरा केस दिसतोय म्हणजे माझ्या रामाला राज्याभिषेक करायची वेळ झाली. बरं, इतकी जागृती आपण करतो कधीतरी, आपण होतो जागृत. पांढरे केस झाले, दात पडले, कानाने ऐकू येत नाही तरी मी 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 मी. मग मंत्र झोपायचा प्रश्नच उद्भवत नाही जोपर्यंत ही माया जात नाही प्रत्येक जीवाची. जो बोलतो त्याची सुद्धा, जो ऐकतो त्याची सुद्धा. अनेन प्रियताम देव भगवान जानकीपती. सगळ्यांच्या बाबतीत श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जे त्याच्यातून तरले त्यांच्याबद्दल समर्थ म्हणतात, त्यांनी तो मंत्र समजला असा अर्थ घ्यायला पाहिजे. जे अनुभवी आहेत ना, त्यांचा अनुभव आपण ऐकायला पाहिजे की नाही. आपण शहाणे आहेत असे, आपल्याला तशी बुद्धी पण चांगली दिली आहे देवानी, नक्कीच दिली आहे. निदान आत्मकल्याण करण्याची बुद्धी घ्यावी समजून, तरच त्या बुद्धीचा अर्थ आहे. अन्यथा या सगळी बुद्धी निरर्थक आहे. जी आपल्याला आहे, ज्याचा मला गर्व आहे, ती सगळी बुद्धी निरर्थक आहे जर माझा प्राण कंठाशी आला. आणि प्राण कंठाशी आल्यावर मग काय उपयोग आहे? गेला, कंठाशी आला, किती वर्ष आयुष्य होतं? जवळपास 80 ते 90 वर्ष आयुष्य मला मिळालं. पण 90व्या वर्षी एक क्षण असा आला की माझा प्राण कंठाशी आला आणि एका क्षणामध्ये निघून गेला. तर मग आमच्या हातात काय? मग कुठे स्वर्ग आणि कुठे नरक?
त्यापेक्षा मिळाली आहे ना तनू. सुरुवातीलाच त्यांनी नको शास्त्र अभ्यास व्युत्पत्ती मोठी, जडे गर्व ताठा अभिमान पोटी, कसा कोणता नेणे आज पारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. त्यांनी सांगितलं अभिमान ताठा काहीही न करता फक्त माझ्यावरती विश्वास ठेव, कारण या जगातलं कोण सुखी झालं ते मला सांग. या जगामधलं कोण सुखी झालं त्यांचा एक कॅटेगरी कर, आणि जे दुःखातच होरपळत आहेत त्यांची एक कॅटेगरी कर. मग इकडे जायचं का तिकडे जायचं, एक जरी तुझा निर्णय पक्का झाला ना तर मग हरे राम हा मंत्र तुझा प्रभावी होणार आहे. अन्यथा गुरु हृदयात असेपर्यंत हा मंत्र दिसतच नाही, डोळ्यांनी कानाने ऐकू येत नाही तो मंत्र जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही. आणि ज्या अर्थी आपण ऐकतोय, ज्या अर्थी आपण मनन चिंतन करतोय, ज्या अर्थी आपल्याला सद्गुरू दिसतायत डोळ्यांनी, त्या अर्थी त्यांचीच ती कृपा आहे. अन्यथा हे सगळं दिसणं शक्य नाही. किती वेगळं आयुष्य असतं आणि अचानक 180च्या डिग्री, आणि अगदी माझ्या उदाहरणावरून जरी असं म्हटलं तरी हा 180 डिग्रीचा जो फरक आहे तो प्रत्येकाच्या जीवनात होऊ शकतो. नाहीच लक्ष द्यायचं. आमच्या हृदयात एकच कोणी राहू शकेल, तो म्हणजे भगवंत. इतर कोणी त्याच्यानंतर भगवंतांनी जर म्हटलं हे असं करणं योग्य आहे तर भगवंताच्या आज्ञेने ते करणार, कारण माझा भगवंत माझ्या हृदयात बसलेला आहे. तो जसं म्हणेल तसं करणार आहे. तो जे दुःख देणार आहे ते सहन होणार आहे, आणि जे आनंद देणार आहे ते त्याला समर्पण करणार आहे. अशी जेव्हा भक्ताची भावना निर्माण होते तर करता करविता तोच असतो. मग आपल्या जीवनाला तारून नेणारा तोच आहे. म्हणून त्यांचे श्लोक जेव्हा म्हणतो आपण शेवटचे रामाचे, कसं भरून येतं प्रत्येक भक्ताला, हे त्याचं उदाहरण आहे. मग तुला कोण येथे सगळे सोय रे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे. आता हे सांगत असताना आता हे थोडंसं काय म्हणतो आपण ज्याला फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान झालं. तत्त्वज्ञान पण सुद्धा गोष्टीतून समजू शकते चांगल्या पद्धतीने. एक व्यक्ती होता, ती फिल्म आपण बघू शकतो, प्रत्येकाला अतिशय सुंदर अशी ती शॉर्ट फिल्म आहे. त्या ठिकाणी एक व्यक्ती निघाला, वयाच्या 65चा व्यक्ती तो, आणि 65 झाल्यानंतर त्याला इतका त्रास होता की त्याला तोंडाला छाले आणि शरीर सगळं ते गलितगात्र झालं. आणि त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं की आपल्याला काशीला जर गेलो तर काशीला गेल्यानंतर आपली मुक्ती निश्चित आहे. मग हे जेव्हा त्याला कळलं, जेव्हा म्हणजे आपण म्हणतो कानावर पडलंय, म्हणजे कानावर पडणं सुद्धा महत्त्वाचं आहेच, पण ते कितपत पुढे जायला पाहिजे हे जे आपण 8 गोष्टी सांगितल्यात त्याच्यापैकी हा एक मुद्दा आहे. त्यांना जेव्हा कळलं की काशीला गेलं तर होत आहे, तर रेल्वेमध्ये बसला आहे तो व्यक्ती, आणि रेल्वेमध्ये बसल्यानंतर समोर एक व्यक्ती येऊन बसतो आणि तो म्हणतो चहा घ्या थोडासा, मी घेतो गरम गरम चहा, तुम्ही घ्या. तो म्हणतो नाही माझ्या तोंडाला छाले आहे, इतकं वाईट अवस्था आहे. तो म्हणतो काहीतरी खायला घ्या, नाही मला पचत नाही, माझं पोट ठीक नाही, काहीतरी का मला चक्कर येते, मी आता झोपतो. इतकी उदासीन अवस्था, म्हणजे जर्जर अवस्थेमध्ये सगळ्या मुलांच्याकडे दुर्लक्ष करून तो काशीला निघाला आहे. मग काशीला निघाल्यानंतर मग त्या रस्त्याने जेव्हा तो माणूस म्हणतो अरे काहीतरी खा, काहीतरी त्या आयुष्याचा उपयोग करा, तो म्हणतो नाही नाही, मी जे काही भोगायचं ते भोगलं आहे सगळं, बरं आता मला जाणीव झाली, आता काशीला जायचं आणि मरायचं, आणि त्यामुळे मला मुक्ती. इतकं सोपं आहे का मरण? मंत्र म्हटल्याशिवाय सोपं नाही मरण, असं समर्थ म्हणतात. या उदाहरणावरनं मला सांगायचं आहे. आणि तो व्यक्ती म्हणतो बरं ठीक आहे, आता इथे ना एक सुरत नावाचं गाव येईल रस्त्यात आपल्याला, तिथलं एकदा जेवण करू. ती म्हणच आहे गुजराती लोकांमध्ये, सुरतનું जेवण जमण आणि काशी में मरण, अशी एक म्हण आहे की जर सुरतमध्ये जेवला नाही तर तुम्हाला मुक्ती नाही, आणि काशीमध्ये मरण नाही तर मुक्ती नाही, असं जे एक त्यांची सुरतची एक म्हण आहे. त्याप्रमाणे आता सुरतला उतर. तो म्हणतो नाही, सुरतला मला खायचंच नाही, माझं पोटच ठीक नाही, तर मी काय उतरणार आहे. असं करून तो काशीला पोहोचतो. हा माणूस सुरतला उतरतो, खाणं पिणं करतो आणि मोकळा होतो. म्हणजे त्याला जे करायचं ते तो करून तो मोकळा होतो, आणि हा पुढे जातो. पुढे गेल्यावर त्याला विचित्र अवस्थेमध्ये, त्याचं आधीचं बुकिंग असल्यामुळे 1.25 महिन्यासाठी खोली मिळते की 1.25 महिना तुम्ही राहा. 1.25 महिन्याच्या एक दिवस एक क्षण जरी वर झाला तर तुम्हाला इथून काढून टाकण्यात येईल. मग तुम्हाला जिथे जायचं तिथे तुम्ही जा. म्हणजे मरण 1.25 महिन्याच्या आत आलं पाहिजे. त्यांनी बुकिंग केलं आहे, श्रीमंत असल्यामुळे बुकिंग केलं आहे. 1.25 महिन्यानंतर नाही, काही नाही. 1.25 महिना जातो, खाली जातो, आणि अचानक काय घटना घडतात. देवाची लीला पहा कशी आहे. गंगेच्या घाटावर फिरतो, 1.25 महिन्यामध्ये घरी राहतो, वाचन करतो, छान छान सगळं जे काही देवांचं ऐकतो. आणि जेव्हा गंगेमध्ये नावा वगैरे मध्ये चालून सगळे घाट बघून काय त्याच्या प्रकृतीत सुधारणा होते माहिती नाही, असा छान तब्येतीने होतो. आणि इतका छान तब्येती झाल्यावर मरणाचा प्रश्नच नाही उद्भवत. मरणार काय आता, इथे इतकी छान तब्येत झाली, मरायला आलाय. प्रत्यक्षात तब्येत जे होते रोग ते सगळे निघून गेले. भगवंताची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली, होते रोग ते निघून गेले असं म्हणायला हरकत नाही. आणि तो म्हणाला 1.25 महिना झाला. 1.25 महिना झाल्यावर म्हणतोय मी आता वापस जातो.
कारण आता माझी तब्येत, आणि त्याला खाता खाता काहीतरी छान भजी वगैरे खातोय बाहेर, कारण इतकी चांगली तब्येत झाली. जो चहा पित नव्हता तो भजी खायला लागला काशीच्या हॉटेलमध्ये. आणि जेव्हा तो भजा खात होता त्या पेपरवरती दिसलं, त्या पेपरवरती दिसलं पुन्हा भगवंताची लीला, की मुलांची त्यांची जी कंपनी आहे ती डुबली आहे. त्या मुलांना खूप मोठा नुकसान झालं आहे, म्हणजे पूर्ण कंपनी त्यांची जळाली आहे. असं म्हटल्याबरोबर तो म्हणतो दुसऱ्या ठिकाणी घर घेणार होता, नाही तर काशीमध्ये. पण जसं ते कागद दिसला, भगवंताची लीला पहा. आणि जेव्हा त्याला तो कागद दिसला, अरे मुलांसाठी जावं लागेल. तिथला जो रिक्षेवाला असतो तो म्हणतो, बाबा इतक्या घाईने निर्णय घेऊ नको, तू काशीमध्ये कशासाठी आलाय? आठवण करून देतो, शिवरूपाने आलेला आहे तो व्यक्ती त्याच्यासमोर. तू कशासाठी आलाय? तुला सगळं समजलंय ना जीवन म्हणजे काय आहे, मग तू इथे आलाय कशासाठी? तर तो म्हणतो, मला मरण पाहिजे होतं, पण आता माझी तब्येत इतकी छान आहे. आणि मुलांना पुन्हा मायेत ओढलंय भगवंतानी. आणि तो घरी जातोय मुलांकडे. काय 3 मुलं माझी, आणि 3ही मुलांना म्हणे अडचण आलेली आहे आणि मला तिथे जाणं भाग आहे. असं म्हटल्याबरोबर निघतोय वापस. आणि वापस निघाल्यावरती तो म्हणतो, विचार करतो, मी काशीत कशासाठी आलो आणि काय मिळालं? अरे मला तब्येत मिळाली, पण इकडे पुन्हा माझ्या अडचणी आहेत. असे मनाचे विचार. म्हणून मी शेवटी जे म्हटलं ना, की मन नाही सद्गुरू, आत्मा आहे. आत्म्याचा विचार करायला पाहिजे त्यांनी. मग त्यांनी असा विचार केला, की त्यांनी जे मागच्या वेळेस म्हटलं होतं त्या माणसांनी मला, की सुरतमध्ये एकदा खावं, तेव्हा कुठे म्हणे जीवनाची मुक्ती आहे. असं ते सुरतच्या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्ती त्यांनी म्हटलं होतं, ते ऐकायला प्रयत्न केला त्यांनी. त्याच्या मनात आला, आता आपण सुरतला उतरू आणि सुरतचं जेवण घेऊ, कारण माझी तब्येत आता छान झाली आहे, आता मी पचवू शकतो, खाऊ शकतो आहे. मग तो उतरला. आणि उतरल्याबरोबर काय घडलं, तो जसा रेल्वेतून उतरला तसा रस्त्यामध्ये ठोस झाली, त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि येणाऱ्या गाडीने त्याला उडवलं आहे. बघा किती मोठी घटना आहे ही जीवनातली. मरायला गेलेला ठीक झाला, ठीक झाल्यानंतर मायेमध्ये गुरफटायला आला वापस. म्हणजे त्याच्या नशिबात मरण कसं होतं, काशीतलं मरण नव्हतं आणि शंकरांचं मरण नव्हतं. आणि त्यांनी काय केलं, मृत्यूने विचार केला, कारण की वृत्ती पुन्हा संसारात. चांगला गेलेला काशीला, इथपर्यंत वर जातो आपण पण हरतोय, अशा या गोष्टी आहेत. आणि मेला. म्हणजे ना सुरतचं जेवण मिळालं, ना काशीतलं मरण मिळालं, ना संसार मिळाला, ना मुक्ती मिळाली. काय मिळालं त्या व्यक्तीला? हे कसं घडलं? फक्त ज्ञान मिळालंय त्याला. ज्ञान मिळालं होतं. आणि माझ्या आता अंगावर काटा आला ही गोष्ट ऐकल्यावर. ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती काशीत गेला हो, काही वाईट नाही केलं. काशीमध्ये जायचं, मरण मस्त घ्यायचं, 1.25 महिन्याची खोली घेतली. मरण झालं की मला कोणीतरी जाळेल आणि मी माझी मुक्त, आणि माझी जी नरमाला, माझ्या ज्या मुंडक्याची माला माझे शंकर घालतील वगैरे, अतिशय उत्तम विचार. म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती आहे, ज्ञानाने परिपूर्ण व्यक्ती. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर काय घडलं, तब्येत सुधरवली. मायेत अडकवलाय ना भगवंतानी पुन्हा. मायेत असं अडकवलं, तो कागद त्याच्या समोर का यावा आणि तो वापस का निघावा? मायेमध्ये निघाला होता. जर तो प्रेमाने निघाला असता भगवंताच्या तर कदाचित पुन्हा अडकला नसता. पण मायेमध्ये निघाला, की मुलांचं बरं करावं, मुलांचं बरं करावं म्हणून तो निघाला. आणि निघाल्यानंतर त्याचं रस्त्यात मरण झालं. ना इधर का ना उधर का, ना घर का ना घाट का, अशी अवस्था झाली. ह्यावरून आपण काय शिकू शकतो, की ज्ञान मिळालंय. हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. अशी अवस्था जर आपली व्हायची नसेल, बुद्धी अतिशय चांगली आहे, विचार अतिशय चांगले आहेत, ज्ञानाने परिपूर्ण आहे, सगळं काही माझ्याजवळ आहे, पण तोंडामध्ये जर रामाचं नाव नसेल, रामनाम नसेल, तर हे जे कफे कंठ हा रुद्ध होईल जेव्हा, अकस्मात तो प्राणी जाईल तेव्हा, तुला कोण येथे सगळे सोय रे रे. हरे राम हा मंत्र सोपा जपारे, जय जय रघुवीर समर्थ. आता ह्या उदाहरणावरून वेगळ्या निरूपणाची काय गरज आहे? इधर का ना उधर का जर होत असेल अवस्था ज्ञानानी आणि अतिशय उच्च विचार केले. यासाठी गोपीगीतावर एक दिवस निरूपण कोणत्या तरी महाराजांचं ऐकायला पाहिजे, की ज्या ठिकाणी खूप उच्च अवस्था झालेली आहे, खूप वरती जाऊन सुद्धा, पण तरीही सुद्धा जे पाहिजे ते मिळालं नाही. कारण मनावरती त्याचं नियंत्रण नव्हतं आणि मनाने नसल्यामुळे. आता हे 5वा श्लोक आहे याच्यातला. कफे तुझे बाल्य तारुण्य गेले निघोनी. समर्थ म्हणतात आहे, तुझे बाल्य तारुण्य गेले निघोनी. बाल्य गेलं, तारुण्य गेलं. आता आपली अवस्था अशीच आहे, बाल्य गेलं आणि तारुण्य गेलं. गेलं तर गेलं, चांगलं गेलं, वाईट काय झालं असा विचार आता पण करायला हरकत नाही. तुझे बाल्य तारुण्य गेले निघोनी, कळे ना कसे लोक जाती मरोनी. पण हे जे लोक मरतात
ते कसे मरतात हे अजूनही कळलं का तुला? ह्यासाठी ही गोष्ट सांगितली आज. ही गोष्ट म्हणजे फिल्म बघणं अधिकच सुंदर आहे. ती फिल्म प्रत्येकाने बघितली ना तर अगदी डोळ्यात पाणी येतं अशी आहे. मग एवढं बाल्य गेलं, तारुण्य गेलं, लोक सांगतायत सगळे संत की ह्या जीवनामध्ये याच्यापेक्षा वेगळं आपल्याला काहीच मिळत नाही आहे. आनंद म्हणून तर नाहीच नाही. किती चांगलं ठरवलं तरी माझ्या मनासारखं काही होऊच शकत नाही. मग त्याच्यापेक्षा शरण का जायचं नाही? मग त्यासाठी शरणागती उत्तम पर्याय आहे ना. दुःखापासून निवृत्ती झाली, आनंदाची प्राप्ती करण्यासाठी शरणागतीच्या शिवाय पर्याय नाही. मग ही जी शरणागती आहे ती शरणागती पत्करल्याशिवाय जर तुमच्याजवळ पर्याय नाही तर ती शरणागती केव्हा पत्करल्या जाईल? हरे राम हा मंत्र सोपा जपा रे, असं म्हणत असा कळे ना कसे लोक जाती मरोनी, करीसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे. ह्याच्यासारखं दुःख नाही, ह्याच्यासारखं दुःख नाही. समर्थांना कसं कळलं हे? करीसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे. अशी याच्याहून आमचा देह गेला, आमच्या देहाला त्रास झाला, या यातना झाल्या, देहाला त्रास होतोच हे मानलं हो आम्ही. हे सुद्धा मानलं. जसा आनंदाची परिसीमा आहे ना तशी दुःखाची सुद्धा परिसीमा समर्थ सांगताय. आनंदाची परिसीमा गुरुचरणी आहे आणि दुःखाची परिसीमा संसारात आहे. त्यांनी म्हटलं करीसी मुलांची स्वहस्ते क्रिया रे. तू स्वतःच्या हाताने खूप जणांवर वेळ येते, स्वतःच्या मुलांची क्रिया करायची वेळ येते. काय करायचं? काय करू शकतो आपण? कळे ना कसे ते लोक जाती मरोनी. का गेले ते लोक? आता करोना काळामध्ये आपण बघितलं तरुण तरुण मुलं गेली, म्हातारी राहिली. ही सगळी भगवंताची लीला समजायची. आणि सगळं समजत असताना जर आपल्या हातामध्ये मंत्राची माळ असेल तर आपण भगवंताच्या अगदी मांडीवर बसलोय तसं समजायला हरकत नाही. कारण कुणाचा भार घेण्या इतकी पात्रता माझी नाही. ना माझ्या मुलाला सांभाळू शकत, ना माझ्या आईवडिलांना सांभाळू शकत. आपण करू काय शकतो? प्रत्यक्षामध्ये इच्छा खूप आहे पण करू काय शकतो ही मर्यादा अजूनही कळली नाही. आपण कुणासाठी काही चांगलंही करू शकत नाही, आपण कुणासाठी काही वाईटही करू शकत नाही, हे अजूनही कसं कळलं नाही? हो निवांत हो म्हणतात आहे. ते म्हणतात निवांत बस, एका ठिकाणी निवांत बस आणि विचार कर तू कोण आहे आणि तू कोण आहे. मग ते मरणारे मरू देत आणि जन्माला येणारे जन्माला येऊ देत. आपलं सुद्धा बाल्य तारुण्य गेलंय निघून. आता निदान निवांत बसून कसं मरण झालं, कोणाचं मरण झालं, कशाचं मरण झालं, या सगळ्या गोष्टींचा विचार, आत्मचिंतनात्मक विचार जर केला तर मग आपल्याला काय म्हणतात ते की या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला मुक्ती मिळू शकते. आणि मुक्ती म्हणजे कोणती मुक्ती आहे समर्थांच्या दृष्टीने? मी असा अर्थ काढते की मरणानंतरची मुक्ती नाहीच, मरणाच्या आधीचीच मुक्ती आहे ही. की माझं काहीही संबंध याच्याशी नाही. चांगला असेल ठीक आहे, वाईट असेल ठीक आहे, शीतोष्ण सुखदुःखेशु असा जर माझा संबंध असेल तरच माझ्या हातामध्ये रामाची माळ येणार आहे. हा जो श्रीरामाचा मंत्र आहे तो तेव्हाच येणार आहे जोपर्यंत माझं स्वतःचं अस्तित्व संपेल. मी माझ्या स्वतःला जेव्हा संपवीन तेव्हाच मी रामाचं नाव घेईन. नाटक नाही करणार. नाटक करायचं असेल तर माळा खूप घेतील लोक, पण माझं कल्याण करण्यासाठी जर मला माळ घ्यायची असेल तर मला शरण जाणं भाग आहे. आणि भाव तेथे देव. मग त्यांनी म्हटलं न देवो विद्यते काष्टे न पाषाणे न मृण्मय. ती कशातच नाही, तो कशात आहे? व्यापक आहे. तो व्यापक असा परमात्मा जर मला समजत असेल तर माझं स्थान या पूर्ण संसारामध्ये काय आहे? शून्य आहे. पण तसं अगडबंब माझं स्थान आहे. कारण एकावर शून्य लावले तर कोटी होतात आणि एकच काढून गेला तर शून्य राहतं ना. एकावर एक शून्य दिलं 10 होतील, 2 दिले 100 होतील, 3 दिले 1000 होतील, असे कोटी संख्या होते. पण एक काढून गेला तर शून्याला काय किंमत आहे? तसं माझ्यामध्ये प्राण आहे तोपर्यंत माझ्या या सगळ्या गोष्टींना किंमत आहे. एकदा का प्राण निघून गेला मला शून्य किंमत आहे. आणि जीवनात सुद्धा शून्य किंमत कशी? जर माझा काहीच संबंध कशाशी नाही तर मी 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 करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा शरण जायचं आहे सद्गुरूंना आणि फक्त सोपा साधा सरळ असा मंत्र रामाचा आपण जर म्हटला तर या ठिकाणी तुम्हाला माता त्यांनी म्हटला. आता याच्यावरती थोडंसं 2 मिनिटाचं निरूपण असं करते की परमात्मा होता, आहे आणि राहणार आहे ही गोष्ट आपल्याला मान्य आहे. मग त्याचाच अंश आपण आहोत कारण त्यांनीच आपल्याला इथे सोडलं आहे आणि त्यांनी सोडलं म्हणजे त्याच्या अंशरूपाने आपल्यामध्ये जो ती धागा आहे ती कुंडलिनी शक्ती जागृत करून त्या धाग्या परमात्मा सहस्त्रचक्रापर्यंत जाऊन जर माणसाला स्थिर होऊन समाधी अवस्थेमध्ये, समाधी म्हणजे शून्य अवस्था, निर्विकार अवस्था जर करता आली तर मुक्ती आताच आहे की नाही?
पुढच्या जन्मानंतर आणि मेल्यानंतरच्या मुक्तीचा विचार न करता या क्षणी जी 2 मिनिटाची जी शांती मिळते की मी कुणाची तरी आहे, मी शरण गेलेली आहे आणि तो माझा करता करविता माझं सगळं करून घेणार आहे, तर ते जे शांतता समाधान या सगळ्या सज्जनांच्या चेहऱ्यावर दिसतं तोच भगवंत आहे म्हणतात. समर्थ म्हणतात शांती, समाधान, आनंद आणि तृप्तता जर असेल तर तिथे भगवंत असतो. त्या हृदयामध्ये भगवंताचा वास त्याला जाणवलेला असतो आणि हे जाणवणं म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. अन्यथा ही गोष्ट जाणवत नाही. जे वाईट कामं करतात, जे भ्रष्टाचार करतात त्यांना काय कळत नाही का? पण त्यांच्यावर सद्गुरूंची कृपा नसते, त्यांना तशी दृष्टी नसते, त्यामुळे अंतरस्थ परमात्म्यांचं काय म्हणणं आहे हेच त्यांना कळत नाही. मग आता यावरती अमृतकणातलं एक वाक्य, स्वार्थी नसावे हे खरे नाही. स्वार्थी नसावं हे खरं नाही. स्वार्थी असायला पाहिजे, पण कोणता स्वार्थ पाहिजे? जर देहाच्या संबंधित स्वार्थ असेल तर तो नको. कारण काय? कारण असं आहे की भगवंत स्वार्थी नाही असं वाटतं तुम्हाला? भगवंत स्वार्थी नाही का? उलट सगळ्यात स्वार्थी कोण असेल तर भगवंत आहे. अगदी भांडण आहे माझं त्या भगवंताशी की तू स्वार्थी आहे. कारण मला इकडे रमायचं आहे, तू मला का ओढतो तिकडे? तू स्वतःकडे का ओढतोय? तो म्हणतो अगं माझ्याजवळ जे समाधान आहे ना ते तुला द्यायचं आहे. मग स्वार्थी कोण, तू का मी? मी स्वार्थी संसारात आहे, तू स्वार्थी माझ्यात आहे. मग मी तुझ्याकडे ओढला जावा हा कुणाचा उद्देश आहे? तुझा आहे. हे भांडण कुणाचं आहे? माझं आणि तुझं आहे. मग स्वार्थी कोण आहे? तू आहे आणि तुझा अंश मी आहे. मग मी तुझी झाली तर स्वार्थ कुणाचा पूर्ण झाला? तुझा. आणि त्याने आनंद कोणाला झाला? मला. किती सुंदर हे गणित आहे. हे गणित समजण्यासाठी, असं आत्मपरीक्षण होण्यासाठी सद्गुरूंची कृपा लागते. स्वार्थी नसावे हे खरे नाही. आता मी मानायला लागली की स्वार्थी असायलाच पाहिजे. स्वार्थी असायलाच पाहिजे. कारण भगवंत स्वार्थी नाही का? मग आपण सगळे भगवंताचे गुण घेतलेले व्यक्ती आहोत. भगवंत स्वार्थी नाही हे खरे आहे का? मामेकम शरणम ब्रज हीच ती अपेक्षा. तुझी अपेक्षा कोणती? मामेकम शरणम ब्रज. अरे मला शरण ये फक्त. मला इंद्राची पूजा करायची आहे, मला चंद्राची पूजा करायची आहे, मला सूर्याची पूजा करायची आहे, मला मुलांमध्ये रमायचं आहे. नाही रमायचं म्हणतो. गोवर्धन लीला का केली? कृष्णाने गोवर्धनाची लीला का केली? याचं कारण मी तुला सांभाळतो, कशाला जातो इंद्राकडे? म्हणजे स्वार्थी कोण आहे, तू का मी? मला इकडे छान रमता येत आहे, माझा स्वार्थ असू दे ना. माझाही स्वार्थ आहे ना, माझ्या मुलांमध्ये आहे, माझ्या नवऱ्यामध्ये आहे, माझ्या संसारामध्ये आहे, माझ्या बुद्धीमध्ये आहे. मी स्वार्थी. पण तो स्वार्थीपणा ह्याला मान्य नाही. मग स्वार्थी कोण? तू. मामेकम शरणम ब्रज. पूर्ण भगवद्गीतेचा आधार जर कोणता घ्यायचा असेल तर मामेकम शरणम ब्रज. इथे मी भांडण केलंय भगवंताशी. स्वार्थी नाही म्हणतो, स्वार्थी नको म्हणतो, स्वार्थी नको म्हणतो. सगळ्यात स्वार्थी तर तूच आहे. आकर्षयती इति कृष्ण, आकर्षयती इति कृष्ण. जो आकर्षित करतो जीवाला, कारण मी त्याचा अंश आहे, त्याच्याकडे आकर्षित होणार आहे. निश्चित आहे ही गोष्ट. मामेकम शरणम ब्रज हीच ती अपेक्षा. तुझी अपेक्षा माझ्याकडून जी आहे ना ती मामेकम शरणम ब्रज. मला जाऊच देत नाही इकडे तिकडे. मला छान घरात रमायचं आहे, मला माझ्या बुद्धीत रमायचं आहे, मला पैशात, मला प्रसिद्धीत रमायचं आहे. जाऊ का देत नाही मला? सारखा का ओढतो मला? मग मामेकम शरणम ब्रज हीच ती अपेक्षा. सामान्य विचारांच्या मग वृंदावल्यात कक्षा. त्यामुळे जो मी सामान्य विचार करत होते की नाही, की माझा स्वार्थ चांगला, माझा स्वार्थ चांगला, त्या स्वार्थापेक्षा तू स्वार्थी सापडला रे मला. हे जेव्हा कळतं ती कोणाची कृपा आहे? सद्गुरूंची कृपा आहे. त्यामुळे सद्गुरूंसाठी जे आपण वाक्य बोललो त्यातलं एकही वाक्य खोटं नाही. गुरु सुंदर नाही, गुरु सुंदरता आहे. गुरु एकटा नाही, गुरु एकरूपता आहे. गुरु सत्य नाही, गुरु सत्यता आहे. आता सत्य मार्ग दाखवला ना स्वार्थीपणाचा. गुरु मार्ग नाही, मार्गदर्शक आहे. गुरु प्रेमळ नाही, प्रेमच आहेत. आणि गुरु व्यापक नाही, व्यापकता आहे. साधारण नाही, गुरु साधे आहेत, अतिशय साधे आहेत. गुरु सूर्य नाही, सूर्याचं तेज आहे. गुरु चंद्र नाही, गुरु चंद्राची शीतलता आहे. गुरु मागण्याचा नाही तर जाणण्याचा विषय आहे. इतका स्वार्थी भगवंत मला दिसायला लागल्याबरोबर मी तो जाणला त्याला. आणि तुझ्यासारखा स्वार्थी तूच रे. आणि मग मन नाही गुरु, म्हणजे मनाच्याही पुढची अवस्था आपल्याला जायचं आहे. मनाच्याही पुढे जायचं आहे आपल्याला. मन समर्पित करायचं आहे भगवंताच्या जवळ. ही कुणालाही सल्ला देण्याची गोष्ट नाही. पुन्हा माझं एक वाक्य अमृतकणाचं सांगते, ही सल्ला देण्याची गोष्ट नाही, ही अनुभवण्याची गोष्ट आहे. मी कुणालाही हा सल्ला देत नाही. त्यानंतर गुरु म्हणजे मन. गुरु मन नाही तर गुरु आत्मा आहे. आज जर आत्मिक आनंद झाला, कृष्णाला स्वार्थी म्हणून जर आनंद झाला,
तर त्यालाही आनंद झाला आणि मलाही आनंद झाला. आनंदी आनंद गडे. मग हा आनंद इथे कुठे मिळाला का आपल्याला? मग स्वार्थी स्वतःला म्हणाला, तुला त्रास होतो का? मला कसं बोलवलं मामेकम शरणम ब्रज, फक्त मला आणि मला भज. गोवर्धनाची लीला करू आपण एखाद दिवशी, आणि गोवर्धनाच्या लीलेमध्ये जाऊच देत नाही इतर कडे. सगळे जे म्हणे माझे गोप असतील ते सगळेजण याच्या खाली बसतील का? फक्त माझ्याकडे बघा. हा जो अनुभव आहे तो अनुभव घेण्यासाठी हरे राम हा मंत्र सोपा जपा रे. हा सगळा अनुभव जे संत सज्जन घेत असतात ते घेण्यासाठी आपल्याला फक्त हरे राम हा अतिशय सोपा सुंदर साधा असा मंत्र आपल्याला जपायचा आहे. आणि या ठिकाणी आपण थांबू. तीनदा म्हणते, भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. अर्जन भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. भर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन. बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम. जय जय रघुवीर समर्थ. आवाहनं न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. ताई, खूप सुंदर असा विचार आपण आज सादर केला. मनपूर्वक आदरपूर्वक धन्यवाद. अशीच सेवा निरंतर या चैतन्य सत्संग मंडळामध्ये आपली सदा सर्व काळ होत राहू हीच प्रभू रामचंद्राच्या चरणी सत प्रार्थना व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी यत्र योगेश्वर साठी साधकाकडे जातो. जय श्रीकृष्ण. यत्र योगेश्वर या.